लूकचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 22 पासून 24 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला. तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षांपूर्वी जेव्हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात या जगात होता, इस्रायल देशामध्ये, तेव्हा तो गावागावात, खेडोपाडी, नगरोनगरी जाऊन देवाचं सामर्थ्य आणि देवाचं प्रेम लोकांसमोर प्रकट करत होता. आणि त्याचबरोबर तो लोकांना देवाच्या राज्याची शिकवण देत होता. इथे आपण वाचलं की अशी वेळ होती जेव्हा प्रभू गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षण देत देत चालला होता यरुशलेमकडे. आणि त्यावेळेला एका व्यक्तीने प्रभूला प्रश्न विचारला, प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडके आहेत की काय? तारणप्राप्ती म्हणजे पापक्षमा आणि स्वर्गप्रवेश. या माणसाचा प्रश्न होता की ज्याला पापांची क्षमा मिळालेली आहे आणि जो स्वर्गात जाणार आहे, अशी माणसं जगामध्ये थोडी आहेत काय? हालेलुया, हालेलुया. म्हणजे थोडक्यांनाच पापांची क्षमा मिळणार आहे का? जगामध्ये एवढे लोक आहेत आणि त्यातले थोडेच लोक स्वर्गात जाणार आहेत काय? त्यावर प्रभू येशूने त्याला असं उत्तर दिलं, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण पुष्कळ जण आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पापक्षमा आणि मेल्यानंतर स्वर्गप्रवेश हे आपल्या जीवनाचं खरं ध्येय असलं पाहिजे. कारण जर आपण या जगात कितीही मोठं आयुष्य जगलो, परंतु मेल्यावर पापक्षमा आणि स्वर्गप्रवेश या 2 गोष्टींपासून आपण वंचित राहणार असू, या गोष्टी जर आपल्याला मिळणार नसतील तर इथल्या जीवनाला काही अर्थ नाही. तुम्ही 80 वर्षे जगा की 100 वर्षे जगा की 120 वर्षे जगा, पण आपल्याला एक दिवस मरायचं आहे आणि मेल्यानंतर आपल्या खऱ्या जीवनाला सुरुवात होणार आहे. हे देवाने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, हे शरीर म्हणजे बायबलमध्ये म्हटल्यानुसार आपल्या आत्म्याला घातलेले कपडे आहेत. कपडे फाटतात ना 2 वर्षात, 4 वर्षात. आणि पूर्वीचा कापड चांगला असायचा तर 8-10 वर्षे टिकायचा. आताचे कपडे 6 महिन्यात फाटतात. तसं आपलं शरीर पण झालं आहे ना. पूर्वीचे लोक दणकट होते, पटकन आजारी होत नव्हते आणि खूप काळ जगायचे. आता आयुष्य पण कमी झालं आणि छोट्या छोट्या मुलांच्या पण किडनी फेल आहेत. छोट्या छोट्या तरुण मुलांना पण डायबिटीस आहे. जशी आताची कापडाची क्वालिटी प्रत जशी कमी झालेली आहे, शरीराची पण प्रत कमी झालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे आपलं जे पृथ्वीवरचं जीवन आहे हे क्षणाचं आहे. आपला आत्मा अनंत काळ जगणार आहे. हे शरीर म्हणजे आत्म्याला देवाने घातलेले कपडे आहेत. कपडे जसे जीर्ण होतात, फाटून जातात आणि निरुपयोगी होतात,
त्याप्रमाणे हे मजबूत सुंदर दिसणारं शरीर हळूहळू जीर्ण होत जातं, फाटत जातं. म्हणजे या सुंदर कातडीला सुरकुत्या पडत जातात. हे कडक ताठ असलेलं शरीर पाठीतून वाकायला लागतं. तोंडामधले सगळे दात पडतात. तेव्हा आपण म्हणतो म्हातारपण सुरू झालं. आणि हळूहळू शरीर जीर्ण होत जातं आणि शेवटी माणूस मरतो, शरीराची माती होऊन जाते. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे शरीरामध्ये आपण किती जगतोय हे मुळीच महत्त्वाचं नाही आहे. 80 वर्षे की 100 वर्षे. काही जण म्हणतात की ह्याला केवढं मोठं आयुष्य मिळालं. आयुष्य मोठं जरूर मिळालं असेल, पण त्या आयुष्याचं सार्थक केव्हा होईल? जेव्हा या मातीच्या शरीरातून आत्मा बाहेर पडेल आणि तो जर प्रभूच्या जवळ अनंत जीवनात पोहोचला तर आयुष्याचं सार्थक झालं. हालेलुया, हालेलुया. आणि आत्मा शरीरातून बाहेर पडता बरोबर त्याला भयंकर भीती वाटली आणि त्याला असं वाटलं मी चुकीच्या जागी पोहोचलेलो आहे. संपलं. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा एका क्षणात त्याला दिसतं की मी माझा अनंत काळ कुठे घालवणार आहे, देवाबरोबर की सैतानाबरोबर. आता हे सगळं आपल्याला कोणी सांगू शकत नाही, कारण जेवढे लोक मरतात कुणी आपल्याला ना पत्र लिहत, ना फोन करत, ना व्हॉट्सअपवर फेसबुकवर मेसेज पाठवत. ते जातात कुठे आपल्यालाच माहिती नाही आहे. हे जे सगळं आहे हे आपल्याला काही माहीत नाही, कारण हे आत्मिक जगातल्या गोष्टी आहेत आणि म्हणून देवाने आपल्यासाठी त्या आधीच लिहून ठेवलेल्या आहेत. कुणाला निमित्त मिळू नये आणि कुणी असं सांगू नये की मला हे माहीत नव्हतं. हालेलुया, हालेलुया. खूप जणांची गत शेवटच्या वेळेला अशी होणार आहे की एखादा मुलगा परीक्षेला बसतो आणि वर्षभरात त्याचा जो काही अभ्यासक्रम असतो तो त्याने धड काही केलेला नसतो आणि जेव्हा प्रश्नपत्रिका पुढे येते तेव्हा एक उत्तर तो लिहायचं सोडून देतो, कारण त्याला माहीत नाही आहे. आणि तो म्हणतो हे मी कधी पुस्तकात वाचलंच नाही आहे, ते मी कधी वाचलंच नाही आहे. तुझ्या शाळेचं पुस्तक तू उघडलंच नाही आणि त्याच्यात काय आहे ते वाचलंच नाही आणि आता म्हणतोय की मला याचं उत्तर येत नाही आहे, मला त्याचं उत्तर येत नाही, कारण हे मी कधी वाचलं नाही आहे, हे माझ्या पुस्तकात नाही आहे. कोणत्याही माणसाला शेवटच्या दिवशी देवासमोर निमित्त सापडणार नाही. कोणी सांगू शकणार नाही मला काय माहिती होतं की मी मेल्यावर नरकात जाणार आहे. मला जर माहिती असतं तर मी तारण मिळवून घ्यायचा प्रयत्न केला असता. कुणालाच निमित्त सापडणार नाही, कारण तारणाची सुवार्ता इस्रायलमधून सुरू झाली तिथून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. आणि येशूने स्वतः सांगितलेलं आहे की साक्षीसाठी राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. म्हणजे प्रत्येक कान ऐकेल की येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे, हाच प्रभू आहे, त्याच्याच नावाने पापांची क्षमा उपलब्ध आहे आणि त्याच्याच नावाने अनंत जीवन उपलब्ध आहे. हे प्रत्येक कानात जेव्हा जाईल तो जगाचा शेवटचा दिवस असेल. म्हणजे कुणाला निमित्त मिळणार नाही की मला हे माहिती नव्हतं आणि मला ते माहिती नव्हतं. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला जगात असे बरेच लोक दिसतात जे तारणापासून दूर आहेत, पण असं समजू नये की या सगळ्यांनी सुवार्ता कधीच ऐकली नाही आहे. बऱ्याच लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचते आणि ते दुर्लक्ष करतात, ते पाठ फिरवतात, कानाडोळा करतात. काही असो, परंतु सुवार्ता पुढे जात आहे, पसरत आहे. इस्रायलमधून ही तारणाची बातमी बाहेर पडली आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि आता थोडेफार लोक जे काही शिल्लक आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचण्यासाठी देव थांबलेला आहे. एकदा ती बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली की देव जगाचा शेवट करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही 100 वर्षे जगतोय की 150 वर्षे जगतोय, हे आयुष्य केवढं आम्ही मोठं जगलो याला काही अर्थ नाही आहे. मेल्यावर आम्ही स्वर्गात जाणार आहोत का, हे महत्त्वाचं आहे.
कारण मरणानंतरचं जीवन सर्व काळचं आहे. हे शरीर देवाने मातीतून बनवलेलं आहे आणि याची माती होणार असंही देवाने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे कितीही तरुण असला, कितीही मजबूत असला तरी त्याला मृत्यू येतो आणि शरीर मातीत जातं, आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि तो जर स्वर्गात जायच्या लायकीचा असेल तर स्वर्गात जातो आणि स्वर्गात जाण्याची त्याची पात्रता नसेल तर त्याच्यासाठी दुसरी जागा आहे नरक, जो अग्नी देवाने सैतानासाठी बनवलेला आहे. तिकडे त्याला जावं लागतं. आणि जर एखाद्या माणसाला शरीरातून बाहेर पडल्यावर कळलं की मी चुकीच्या जागी पोहोचलो, मला इकडे नव्हतं यायचं, मला स्वर्गात जायचं होतं, असं जर कळलं तर त्याला पुन्हा संधी नाही आहे, पुन्हा प्रवास नाही आहे. बायबलमध्ये आपल्या पृथ्वीवरच्या जीवनाला प्रवास म्हटलेला आहे. हा एकदाच करायचा आहे, परत परत इकडे प्रवासाची संधी नाही. हालेलुया, हालेलुया. जो दिवस गेला तो गेला, तो पुन्हा आपल्या जीवनात येणार नाही. काल 9 जुलै 2022 गेला, पुन्हा येणार नाही तो दिवस. प्रवास एकदाच आहे, परत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून माणसासाठी महत्त्वाचं काय आहे? मेल्यावर स्वर्गात जाणं. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला की मनुष्याने सर्व जग मिळवलं पण स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ? जग, तुम्ही श्रीमंत व्यक्ती होऊ शकता, मोठा राजा बनू शकता, मेल्यावर नरकात गेलात तर फायदा काय? कारण जेव्हा आपले डोळे बंद होतात तेव्हा आपला पैसा, आपली संपत्ती, आपला मानसन्मान, आपल्या शिक्षणाच्या पदव्या सगळं इकडेच राहतं. यातलं काहीही आपल्याला पुढच्या जीवनामध्ये उपयोगी पडत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. या माणसाने महत्त्वाचा प्रश्न विचारला तारणप्राप्तीविषयी, पण तो असं म्हणतोय की प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडके आहेत की काय? प्रभू येशूच्या मागे हजारो लोक जात होते. कशासाठी? बरे व्हायला. प्रभू त्यांना स्पर्श करायचा, ते बरे व्हायचे. काही लोक स्वतः प्रभूला विश्वासाने हात लावायचे, ते बरे व्हायचे. शेकड्याने नाही, हजाराने लोक बरे झाले. म्हणून जिकडे जिकडे तो जायचा तिकडे तिकडे लोक त्याच्या मागे असायचे. प्रभूच्या बाजूला नेहमी लोकांची गर्दी असायची. पण त्यातल्या केवढ्या लोकांनी पाप पदरी घेऊन पश्चाताप केला, क्षमा मिळवली आणि तारणप्राप्ती मिळवली? किती लोकांनी? हजारो लोक प्रभू येशूच्या मागे गेले. आपण बायबलमध्ये चमत्कार खूप वाचतो, पश्चातापी लोकांच्या घटना मोजक्या वाचतो. लोक येशूच्या मागे का जात होते? आमचं बरं होते म्हणून, आजार जातात म्हणून, तो चमत्कार करतो म्हणून. पण पश्चाताप करणारे आणि वाईट मार्ग सोडून येशूचा हात धरून चालणारे लोक किती होते? या माणसाच्या कदाचित ते लक्षात आलं असेल. तो म्हणतोय प्रभूजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडके आहेत की काय? त्यावर प्रभू त्याला असं उत्तर देत नाही की थोडके आहेत, किंवा असंही म्हणत नाही आहे जास्त आहेत. प्रभू त्याला सल्ला देतोय, कुणाचं तारण होतं की नाही तो तुझा प्रश्न नाही आहे, तू पहिला आत जायचा प्रयत्न कर. अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, प्रयत्न करा. अरुंद दरवाजा जो स्वर्गाकडे जात आहे, त्याच्यातून आत जायचा नेटाने मेहनतपूर्वक प्रयत्न करा. पुढचं वचन फार महत्त्वाचं आहे, कारण पुष्कळ जण आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही. म्हणजे ते अरुंद दरवाजाच्या जवळ पोहोचतील, आत घुसण्याचा प्रयत्न पण करतील, पण त्यांना जाता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. खरं म्हणजे या माणसाने जो प्रश्न विचारला की तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडके आहेत की काय, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे होय, थोडकेच आहेत. कारण प्रभूने हे आधीच सांगितलं होतं, जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आहे आणि मार्ग संकुचित आहे आणि जितक्यांना तो सापडतो तितके थोडके आहेत. प्रभूने आधीच उत्तर देऊन ठेवलेलं आहे.
जीवनाकडे, म्हणजे अनंत जीवनाकडे, म्हणजे सार्वकालिक जीवनाकडे, म्हणजे स्वर्गाकडे जाणारा दरवाजा अरुंद आहे आणि त्यातली वाट सुद्धा संकुचित आहे, म्हणजे अरुंद आहे. आणि ज्यांना तो सापडतो, म्हणजे जीवनाकडे जाणारा रस्ता ज्यांना सापडतो ते थोडके आहेत. हालेलुया, हालेलुया. इथे मात्र या माणसाला प्रभू सांगत नाहीये थोडके आहेत की जास्त आहेत, कारण त्याने उत्तर आधीच देऊन ठेवलेलं आहे. आता तो ह्याला सल्ला देतोय, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, कारण पुष्कळ जण आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही. प्रभू येशूने सांगितलं होतं की नाशाकडे जाणारा दरवाजा मोठा आहे, रुंद आहे, त्यातला मार्गही पसरट आहे आणि त्यावरून जाणारे पुष्कळ आहेत. प्रभूने हे स्पष्टीकरण आधीच दिलेलं आहे. नाशाकडे जाणारे पुष्कळ आहेत आणि जीवनाकडे जाणारे थोडके आहेत. ज्यांना जीवन मिळतं ते थोडके आहेत आणि जे विनाश होणार ते जास्त आहेत. हे प्रमाण प्रभूने आधीच स्पष्ट केलेलं आहे. प्रभू म्हणतोय की नाशाकडे म्हणजे नरकाकडे जाणारा दरवाजा खूप मोठा आहे, रुंद आहे, त्यातला रस्ता पण खूप पसरट आहे आणि त्यावरून जाणारे पुष्कळ आहेत. जगातले भरपूर लोक नाशाच्या रस्त्यावरून चालत आहेत, परंतु जो दरवाजा आणि जो रस्ता जीवनाकडे जातो, म्हणजे आपल्याला देवाकडे नेतो, तो दरवाजा अरुंद आहे, त्यातला रस्ता पण अरुंद आहे, संकुचित आहे आणि जेवढ्यांना तो सापडतो ते थोडके लोक आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. येशू म्हणत आहे की पुष्कळ लोक या अरुंद दरवाजाने म्हणजे स्वर्गात जाणाऱ्या दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना जाता मात्र येणार नाही. हालेलुया, हालेलुया. विनाशाकडे जाणारे लोक खूप आहेत. आपण जगामध्ये बघतोय देवावर विश्वास ठेवणारे लोक किती आहेत, प्रभू येशूवर विश्वास ठेवून पापक्षमा मिळवलेले लोक किती आहेत, येशूचा हात धरून वचनाप्रमाणे चालणारे लोक किती आहेत. जगात आपल्याला खूप लोक येशूला मानणारे दिसतात, खूप. तुम्ही म्हणाल की जगात मोठमोठे देश आहेत जे ख्रिस्ती आहेत, जगातले बहुसंख्य लोक ख्रिस्ती आहेत असं दिसते, पण तुमच्या नावावर फक्त ख्रिस्ती हे लेबल असून तुम्ही जीवनात पोहोचणार नाही. कारण देव तुमचं बाहेरचं रूप बघत नाही, तुमच्याकडे कोणतं कागदाचं सर्टिफिकेट आहे आणि त्यावर काय लिहिलेलं आहे ते देव बघत नाही. देव तुमच्या आत्म्याकडे बघतो, तुमच्या हृदयाकडे बघतो, तुमच्या हृदयाची स्थिती बघतो आणि त्यावरून तो ठरवतो की आपल्याला जीवनात घ्यायचं की नाही. कोणताही माणूस देवाला फसवून त्या अरुंद दरवाजातून आत प्रवेश करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. इथे आता जेव्हा प्रार्थना होते, ही ओपन प्रार्थना सभा आहे, खुली प्रार्थना सभा. इथे आम्ही कोणत्या प्रकारची बंधनं ठेवलेली नाही आहेत. थोडीफार मोजकी बंधनं आम्हाला लावावी लागतात, ती सोडून काही फारशी बंधनं नाही आहेत. कुणी पण येऊ शकतं आणि कुणी पण इथे प्रार्थनेत भाग घेऊ शकतं. आणि कुणाला प्रार्थनेत भाग घ्यायचं नसेल, फक्त इथे काय चाललं आहे ते बघायचं असेल, ते पण इकडे येऊन बसतात. आम्हाला माहीत नाही आहे प्रार्थनेला कोण आलेले आहेत आणि उगाच टाईमपास करायला कोण आलेले आहेत किंवा काहीतरी वाईट हेतूने इथे कोण आलेले आहेत. हालेलुया. ही खुली प्रार्थना सभा आहे, कोणी पण येतं आणि ते प्रार्थनेमध्ये भाग घेतं. पण देवाचं घर म्हणजे स्वर्ग असा नाही आहे. तिथे असं कुणी पण मध्ये शिरू शकत नाही, शक्यच नाही आहे. म्हणून येशू म्हणाला पुष्कळ आत जाण्यास पाहतील पण त्यांना जाता येणार नाही. हालेलुया. कारण तिथे जो डोर कीपर आहे ना, दरवाजावर उभा असलेला, तो शरीर, पैसा, शिक्षण आणि सौंदर्य आणि जगातली पदवी आणि मान सन्मान बघणारा नाही आहे, तो हृदय पारखणारा परमेश्वर आहे. हृदय पारखणारा, त्याला आपल्या मनातले सगळे विचार माहिती आहेत. आपण स्वतःला जेवढे ओळखतो त्याच्यापेक्षा तो आपल्याला जास्त ओळखतो, किंबहुना पूर्णपणे ओळखतो. सगळं माहीत आहे. तुम्ही पुढच्या वर्षी काय करणार
हे त्याला आज माहिती आहे. तुम्ही 2 वर्षाने काय मोठा गुन्हा करणार हे त्याला आज माहिती आहे. म्हणून त्याची ओळख आहे, तो हृदय पारखणारा देव आहे, हृदय जाणणारा देव आहे. सुंदर ओळख आहे देवाची, कारण हृदय पारखणं, हृदय जाणणं कोणालाही शक्य नाही आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशूने उदाहरण दिलं की एका राजाने घरात मोठी मेजबानी दिली आणि त्याच्या श्रीमंत मित्रांना, श्रीमंत नातेवाईकांना बोलावलं. पण त्या मेजबानीच्या वेळेला जेव्हा प्रत्यक्षात जेवण तयार झालं तेव्हा कुणी यायला तयार नाही आहे. सगळे श्रीमंत नातेवाईक, श्रीमंत मित्र वेगवेगळे निमित्त सांगायला लागले आणि कुणी यायला तयार नाही आहे. तेव्हा राजाला राग आला आणि तो आपल्या नोकरांना म्हणतो, रस्त्यावर जा, गल्ल्यांमध्ये जा आणि गरीब, आंधळे, लंगडे, पांगळे जे तुम्हाला दिसतात ना, त्या सगळ्यांना माझ्या घरात आणा. माझा जेवणाचा मंडप या लोकांनी भरून जाऊ दे. हे जेवण मी त्यांच्यासाठी तयार केलं होतं, माझ्या श्रीमंत मित्रांसाठी, पण त्यांची खायची लायकी नाही आहे. तर गरीब लोकांना, गरीब, दरिद्री, आंधळे, लुळे, लंगडे, पांगळे यांना खाऊ द्या. राजाचे नोकर गेले आणि गल्ली बोळातून, रस्त्यावरून अशा सगळ्या लोकांना जमा करून आणलं. जेवणाचा मंडप लोकांनी भरून गेला. राजाला समजलं की माझ्या जेवणाच्या मंडपामध्ये लोक आलेले आहेत, मंडप भरून गेलेला आहे. राजा खुश झाला आणि बघण्यासाठी आला. बघता बघता, फिरता फिरता त्याला या गोष्टीने आनंद झाला की गरीब लोक हे जेवण जेवत आहेत, आजारी आणि आंधळे, लंगडे, पांगळे, दरिद्री हे जेवण खात आहेत. हे बघून त्याला आनंद झाला होता. पण त्यामध्ये एक माणूस त्याला असा दिसला ज्याच्याविषयी राजा त्याला म्हणतोय, मित्र, तू लग्नाचे कपडे न घालता इकडे कसा आलास? तुझ्या अंगात कपडे नाही आहेत, जे या जेवणासाठी लायकीचे कपडे आहेत ते तुझ्या अंगात नाही आहेत. तू इकडे आत शिरलास कसा? आणि राजाने आज्ञा केली, याला उचलून बाहेरच्या अंधारामध्ये टाकून द्या. पुष्कळ जण आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. आम्हाला मोबाईल पण बघायचं आहे आणि स्वर्गात पण जायचं आहे. आम्हाला टी व्हीवरच्या सिरियल पण बघायच्या आहेत आणि वेडवाकडं नाचायचं पण आहे. दारू बियर पण प्यायची आहे आणि जगातल्या लोकांसारखा सगळ्या चुकीच्या गोष्टीत आनंद पण करायचा आहे आणि स्वर्गात पण जायचं आहे. तुम्ही स्वतःला फसवताय, देवाला फसवू शकणार नाही. बायबल म्हणतं, फसवू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही. तुम्ही कोणी देवाला फसवू शकत नाही. आपल्यापैकी कुणीही देवाला फसवू शकत नाही. तुम्ही इकडे प्रार्थनेला येता, भक्तिभावाने प्रार्थना करता, तेव्हा देव तुमच्याकडे बघतो आणि जेव्हा तुम्ही इथून जाता तेव्हा तुम्ही देवाच्या नजरेआड होता असं समजू नका. जेव्हा आपण प्रार्थनेला देवासमोर बसतो, भक्तिभावाने डोळे बंद करतो, हात जोडतो म्हणा किंवा हात उंच करतो, हात पसरतो, भक्तिभावाने प्रार्थना करतो, काय फक्त एवढा वेळच देव आपल्याकडे बघतो आणि प्रार्थना संपल्यानंतर देव आपल्याला सोडून देतो? देवाचा कॅमेरा आपल्यावर 24 तास सुरू आहे. 24 तास तो अखंड बघतोय, अखंड. आपलं बोलणं कसं आहे, वागणं कसं आहे, आपलं जीवन कसं आहे, आपल्या मनातले विचार काय आहेत, आपण काय 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 करतोय, सगळं 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 देव पाहतो. सगळंच देव पाहतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून तो परुषी मंदिरात प्रार्थना करत होता, हे देवा, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी दानधर्म करतो, त्या जकातदारासारखा मी पापी नाही आहे. केवढी सुंदर प्रार्थना करत होता. आणि केवढा नीतिमान धार्मिक माणूस असेल जो आठवड्यातून 2दा उपवास करतो, त्याच्या उत्पन्नाचा 10% दान करतो. एवढा धार्मिक आणि संतासारखा वागणारा माणूस, त्याला देवाने पापांची क्षमा दिली नाही. तुम्ही मंदिरामध्ये उभे राहून किती भक्तिभावाने प्रार्थना करताय किंवा प्रभूच्या चित्रासमोर उभे राहून किती भक्तिभाव दाखवताय, तेवढा वेळच देव तुमच्याकडे बघत नाही. देव आपलं संपूर्ण जीवन निरखत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू माझा प्रभू आहे, येशू माझा तारणारा आहे असे आम्ही म्हणतो, तसे वागतो का? तो जर माझा प्रभू आहे आणि तो जर माझा तारणारा आहे आणि माझं जर त्याच्यावर प्रेम आहे आणि माझा जर त्याच्यावर विश्वास आहे, तर त्याला जे आवडत नाही ते मी कसं करू शकतो? त्याला जे पसंत नाही ते मी कसं बोलू शकतो? ते मी कसं करू शकतो?
पुष्कळ जण आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. ज्याला अरुंद दरवाजाने आत जायचं आहे त्याला आपलं जीवन साफसूफ केलं पाहिजे. आणि त्या अरुंद दरवाजातला जो रस्ता आहे ना, तो पण खूप संकुचित आहे. संकुचित बारीक रस्ता आहे. म्हणजे इकडून पण तोल जाऊन चालणार नाही, तिकडून पण तोल जाऊन चालणार नाही, नाहीतर आम्ही खाली पडू. म्हणजे सरळ देवाच्या वचनाप्रमाणे वागत राहिलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. लग्नाचे कपडे न घालता तू या घरात आलास कसा? तुझ्या हृदयाची तयारी नाही आहे, तुझं हृदय घाणेरडं आहे. तोंडाने हालेलुया बोलत होतास आणि गाणी गात होतास, पण तुझं हृदय मला माहिती आहे. तुझ्या आत्म्याला चांगले कपडे नाही आहे, तुझा आत्मा शुद्ध नाही आहे, तू या घरात राहू शकत नाही. देवाच्या घरात कोण राहील? जो देवावर मनापासून प्रेम करतो, ज्याचा देवावर खरा विश्वास आहे. आणि जो देवावर मनापासून प्रेम करतो तो देवाच्या आज्ञा पाळतो आणि देवाच्या वचनांप्रमाणे वागतो. म्हणून प्रभू येशू म्हणाला, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया, 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 हालेलुया. का प्रभूने सांगितलं की श्रीमंताचा प्रवेश देवाच्या राज्यात होणं यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे? का सांगितलं? श्रीमंत म्हणजे पैशाने आणि इतर अनेक गोष्टीने श्रीमंत. त्याला त्या गोष्टीचा एवढा अहंकार आहे की देवाच्या राज्यात जाण्यासाठी जी नम्रता लागते ती तो कधी धारण करू शकत नाही. ज्याला देवाच्या राज्यात जायचं आहे त्याला हे सगळं काढून टाकावं लागतं. म्हणून म्हटलं आहे तो दरवाजा अरुंद आहे. जर दरवाजा अरुंद असेल तर लठ्ठ माणूस आत जाईल का? जाडजूड माणूस आत जाईल का? आता तुम्ही शरीराने लठ्ठ असाल तर घाबरू नका. हा लठ्ठपणा पापाचा आहे. पापाची चरबी जी आपल्या आत्म्याला लागलेली आहे ती सगळी काढून टाकायला पाहिजे. ती जर निघाली तरच अरुंद दरवाजातून आपण आत जाऊ. ती जर निघाली नाही तर कितीही प्रयत्न केला तरी आत जाऊ शकणार नाही. लोक वर्षानुवर्षे प्रार्थनेला येतात, पण काही लोकांच्या बाबतीत असं असतं की त्यांच्या जीवनातल्या वाईट सवयी ते सोडतच नाहीत, त्यांची पापं सोडतच नाहीत, अंधाराची कामं सोडतच नाहीत. आणि म्हणतात आम्ही एवढी वर्षे प्रार्थना केली पण आमच्या जीवनातलं सैतानाचं काम संपत नाही आहे. आम्ही एवढे वर्षे प्रार्थनेला येतो परंतु आमच्या जीवनात हे दुःख आहे, ते दुःख आहे. तुम्ही या दरवाजाच्या बाहेर उभे आहात, अजूनही आत पाय ठेवलेला नाही आहे. कारण आत पाय ठेवायला तुमच्या आत्म्याला जी पापाची चरबी वाढलेली आहे ती निघून जायला पाहिजे. तो दरवाजा अरुंद आहे. लठ्ठपणासहित तुम्ही आत कसे जाणार? तो आत्मिक रीतीने अरुंद दरवाजा आहे. त्यातून आत जाण्यासाठी तुम्हाला आणि मला आपल्या पापांचा त्याग केला पाहिजे, वाईट कामं सोडली पाहिजेत. बायबल म्हणतं प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घ्या. देवाला काय आवडतं, देवाची वचनं काय सांगतात, देव काय सांगतोय ते ऐकलं पाहिजे. हा काय बोलतो आणि तो काय बोलतो, याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल त्याचा विचार करून चालत नाही. देवाला काय वाटतं माझ्याबद्दल हा विचार केला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. पुष्कळ जण आत जाण्यास बघतील परंतु ते जाऊ शकणार नाहीत. का जाऊ शकणार नाहीत? कोणाला गर्व आहे, कोणाला संसाराच्या चिंता आहेत, कोणाच्या जीवनात पापाची बंधनं आहेत, कोणाच्या जीवनात अंधाराची कामं चालू आहेत आणि त्यांना त्यातून बाहेर यायचं नाही आहे. जर बाहेर यायचं नसेल तर अरुंद दरवाजाने आतसुद्धा जाता येणार नाही. हालेलुया. याच आठवड्यात शुक्रवारी एक व्यक्ती ते प्रार्थनेसाठी आलेला होता. तो पहिल्यांदा आला होता आणि त्याच्या जीवनात काहीतरी मोठ्या समस्या आहेत, कुणीतरी सांगितलं म्हणून तो इथे प्रार्थनेला आला. शुक्रवारी आपली प्रार्थना दुपारी 2 वाजता असते, परंतु त्याला माहिती नव्हतं. तो सकाळी 10-10:30च्या सुमारास काहीतरी आला आणि तिथे आपल्या काउंटरवर आपल्या टीमला काय 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 वेगवेगळे प्रश्न विचारत होता. हे होईल का, ते होईल का, आणि देवाबद्दल प्रश्न, देवाच्या सामर्थ्याबद्दल प्रश्न, आणि मग मी किती वेळा आल्यानंतर माझे प्रश्न सुटतील आणि नक्की माझे प्रश्न सुटतील का मला सांगा.
बरेच प्रश्न विचारले आणि शेवटी म्हणतो, आता दुपारी 2ला प्रार्थना सुरू होणार, मला वेळ नाही, मी जातो, मी पुढच्या वेळेला येईन. तो निघून गेला. जाताना तो सांगत होता, तुमच्यापैकी कोणीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलं नाही आहे. मी जिकडे जिकडे जातो, म्हणजे येशूच्या प्रार्थनेला तो पहिल्यांदा आला, पण अगोदर अनेक ठिकाणी फिरून आलेला आहे. मी जिथे जिथे जातो तिकडे तिकडे लोकांना मी हे प्रश्न विचारतो आणि कोणीच मला उत्तर देऊ शकत नाही आहे. आणि तो इकडून निघून गेला. मला हे संध्याकाळी सांगण्यात आलं की असं एक माणूस आला होता आणि एवढे सारे प्रश्न विचारत होता. म्हटलं हे असं आहे की एक 5-6 वर्षाचा मुलगा शाळेत ॲडमिशन घ्यायला गेला आणि पहिल्याच दिवशी प्रिन्सिपलला विचारतो, मला किती दिवसात फाडफाड इंग्लिश बोलता यायला लागेल, मला किती दिवसात वाचता यायला लागेल. नाहीतर असं पण विचारायचं, मी किती दिवसात डॉक्टर होईन, किती दिवसात इंजिनियर होईन. अरे तुझं अजून ॲडमिशन पण झालं नाही, तू पहिलीच्या वर्गात बसला पण नाही आहे. तुझी अक्कल किती, तुझी क्षमता किती, तू किती मेहनत घेऊन अभ्यास करणार, काही तपासलेलं नाही आहे. आणि पहिल्याच दिवशी प्रश्न सुरू आहेत, माझा प्रॉब्लेम सुटणार का सांगा. आणि देवाबद्दल पण खूप सारे प्रश्न. किती लोक देवाबद्दल असे प्रश्न विचारतात की आम्ही खूप ज्ञानी आहोत आणि देव म्हणजे अशी काहीतरी शक्ती आहे जिला काहीच अक्कल नाही आहे आणि त्याला काही कळत नाही आहे. म्हणून बायबलमध्ये सुंदर वचन आहे, देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहूनही श्रेष्ठ आहे. देव कुठून आला, देव काय करतो, देव कुठून आला हे आपल्याला कळू शकतं. आता तुमच्या मागे आपला गेट लावलेला आहे, गेटच्या पलीकडे काय ते आपल्याला माहिती आहे. हे एवढं आपल्याला कळत नाही आहे, तर त्या महान देवाची ओळख आपण काय करून घेणार की तो कुठून आला आणि तो राहतो कुठे आणि तो काय करतो. आता माझ्या मागे काय आहे ते मला इथे दिसत नाही आहे. आपली अक्कल, आपली बुद्धी, आपली क्षमता, आपली कुवत केवढी थोडीशी आहे, थोडीशी. आणि जरा काही झालं ना की किती लोकांची अक्कल पण बंद होते, किती लोकांचे ॲक्सिडेंट होते. डोकं आपटलं की बायकोला पण ओळखत नाही, मुलांना पण ओळखत नाही. एवढे आपण अक्कलवान लोक आहोत आणि आपण देवाचा शोध घ्यायला निघालेले आहोत. त्याने देवाबद्दल प्रश्नाची सरबत्ती केली, हे काय ना ते काय ना ते काय. आणि शेवटी म्हणतो किती दिवसात सुटेल माझा प्रश्न आणि सुटेल की नाही. आणि जाता जाता बोलतो कोणीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. म्हटलं पहिलं वर्गात बस तर मग कळेल की तुझी अक्कल केवढी आहे, तुला शिकता किती येतं, तू किती अभ्यास करायला मेहनत घेणार आहेस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वर्गात कोणाला जायचं आहे विचारलं तर सगळे हात वर करतील. म्हणजे ज्यांनी येशूला ओळखलं नाही किंवा तारण मिळवलं नाही ते पण हात वर करतात, स्वर्गात जायचं आहे. पण स्वर्गात जाण्यासाठी ज्या दरवाजातून जायचं आहे आणि ज्या रस्त्यावरून चालायचं आहे ते मात्र जमत नाही आहे. पुष्कळ जण आत जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना जाता येणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही गंभीर गोष्ट आहे की जगातले थोडे लोक स्वर्गात जाणार आहेत. थोडे, जास्त नाही, थोडे जाणार आहेत. आणि येशूने स्वतः सांगितलं आहे की विनाशाच्या रस्त्यावरून जाणारे पुष्कळ आहेत, पुष्कळ. तुम्ही यूट्यूबवर बघा, प्रार्थनेचे व्हिडिओ बघणारे लोक किती आहेत आणि जगातले व्यर्थ व्हिडिओ बघणारे लोक किती आहेत. प्रार्थनेचे व्हिडिओ आणि त्यातही जर प्रवचनाचे असतील ना तर खूपच कमी लोक बघतात. लोकांना चमत्कार बघायला आवडतं. चमत्कार, हा बरा झाला, तो बरा झाला, हा चमत्कार झाला, तो चमत्कार झाला, ते पण व्हिडिओ लोक बघतात. पण जर वचनं शिकवली जात असतील तर लोक बघत नाहीत. आणि विनाशाकडे जाणारे लोक तर बघायलाच नको, कोटीमध्ये लोक व्हिडिओ बघतात. येशूने आधीच सांगितलेलं आहे, नाशाच्या रस्त्यावरून चालणारे पुष्कळ आहेत. तुम्ही इकडे आलेला आहात, तुम्ही येशूला ओळखलेलं आहे. तुम्ही असं समजू नका तुम्ही योगायोगाने आलात, सहजासहजी आलात, आपोआप आलात. आपल्यापैकी प्रत्येकावर स्वर्गातून देवाची खूप मोठी दया झालेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लॉकडाऊन नंतर जेव्हा जेव्हा प्रार्थना सभा सुरू झाल्या तेव्हा मी प्रत्येक प्रार्थना सभेत म्हणते, आपण देवाचे आभार मानू की आज पुन्हा एकदा त्याने आपल्यावर दया केली आणि त्याने आपल्याला एकत्र केलं.
देवाच्या चरणाशी येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला आज केवढे अडथळे आले असतील. पहिला अडथळा पावसाचा. पाऊस देवच देतो, परंतु माणसाने हे अडथळे तयार करून ठेवलेले आहेत. पावसाचा पहिला अडथळा येतो आणि मग इतर अनेक अडथळे येतात आणि काही नसेल तर तुमच्या पोटात तरी दुखायला लागलं असेल. म्हणजे अशाने तरी तुम्ही कंटाळा करून घरात बसून राहाल. केवढे अडथळे, केवढा त्रास, आणि या सगळ्यातून बाहेर येऊन जर तुम्ही देवाच्या चरणाशी पोहोचलात तर ही साधी गोष्ट नाही आहे. ही देवाने तुमच्यावर केलेली फार मोठी दया आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही या प्रार्थना घरामध्ये पोहोचता तेव्हा हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद. सगळ्या अडथळ्यातून बाहेर काढून तुम्हाला इथे आणलंस. तो सैतान किती ताकद लावत होता मी इकडे पोहोचू नये म्हणून, पण तू सगळ्या अडथळ्यातून बाहेर काढून मला तुझ्या घरात पोहोचवलंस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या हृदयाचं खरं परिवर्तन करा. हृदयात बदल करा. देवाला काय हवं आहे ते जाणून घ्या. वचनं वाचा, खूप प्रार्थना करा. या वचनाप्रमाणे स्वतःत बदल करून वचनं पाळा, कारण आपल्याला अरुंद दरवाजातून आत जायचं आहे. पैसा, संपत्ती, श्रीमंती, मालमत्ता या गोष्टी आपल्याला वाचवणार नाही आहेत. या गोष्टी आपल्या थोड्या वेळाच्या म्हणजे तात्पुरत्या उपयोगाच्या आहेत. सर्व काळ आपल्याला फायदा होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हृदयात बदल करून घ्या. जीवनातल्या वाईट गोष्टी काढून टाका. देवाला जे आवडत नाही आहे ते जीवनातून काढून टाका. जसे आपण तांदळातले खडे काढतो त्याप्रमाणे या गोष्टी काढून टाका. त्यांच्याकडे ढुंकून पण बघू नका. देवाला आवडेल असं जीवन जगायला सुरुवात करा. दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यांचं सहन करा, एकमेकांना क्षमा करा, प्रार्थना करा, देवाची वचनं वाचा, दुसऱ्यांना मदत करा. या वचनाप्रमाणे वागत राहा, म्हणजे आपण अरुंद दरवाजातून आत प्रवेश करून जीवनाच्या रस्त्यावरून पुढे जात राहू आणि एक दिवस त्या जीवनाच्या रस्त्याचा शेवट जो स्वर्ग आहे तिकडे आपण पोहोचू आणि अनंत काळ देवाबरोबर राहू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.